गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे BComच्या विद्यार्थ्यांसाठी आपली एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. या टॉपिकचा आज एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि समजून घ्या की आपण नेमका प्रॉब्लेम कसा सोडवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण आता कॉमर्ससाठी महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे DNA कॉमर्स. आणि नोटिफिकेशन तिथे सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला ऑन होतील आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळू शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो, येऊया प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिली जाते आणि ॲडजस्टमेंट दिले जातात. या ॲडजस्टमेंटनुसार आपल्याला काय करायचे आहे? फक्त जर्नल एंट्र्या. आणि या जर्नल एंट्र्या कोणत्या करायच्या? तर या बेसिक 6 एंट्र्या लक्षात ठेवा. या 6 एंट्र्यापैकीच तुमचा प्रॉब्लेम 80-90% कव्हर होतो. तर या 6 एंट्र्या एकतर पाठ करा किंवा आपल्या DNA कॉमर्सची ट्रिक वापरा. या ॲडजस्टमेंटनुसार फक्त चेक करायचं असेट आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यू ज्या बदलतात. मग असेट आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यू ज्या बदलतात त्या बदललेल्या व्हॅल्यूमुळे एकतर तुम्हाला प्रॉफिट होणार किंवा लॉस होणार. मग प्रॉफिट आणि लॉस होत असेल तर फक्त एक अकाउंट तयार करायचं, त्याचं नाव आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट तयार केल्यानंतर जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट एंट्रीमध्ये क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा आणि जर तुम्हाला लॉस होत असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट एंट्रीमध्ये डेबिट साईडला रेकॉर्ड करा. फक्त एवढीच ट्रिक वापरा, तुमची जर्नल एंट्री कधीच चुकणार नाही. तर आता बघा आपण प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअरच्या ज्या एंट्र्या असतात त्या लायबिलिटीच्या असतात. आणि प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर जर कमी झाल्या तर याचा अर्थ लायबिलिटी कमी होत आहे. लायबिलिटी कमी म्हणजे काय होणार? प्रॉफिट होणार. प्रत्येक शेअरच्या एंट्रीमध्ये कमी झाल्यावर तुम्हाला प्रॉफिट होणार. प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला. आता फक्त तुम्ही शेअरची एंट्री वाचत चला. शेअरची एंट्री आपल्याला जुन्या पद्धतीने करायची का नवीन पद्धतीने? तर शेअरच्या ॲडजस्टमेंटमध्ये फुल्ली पेड आणि कन्व्हर्टेड हे शब्द जर आले, मी परत रिपीट करतोय, फुल्ली पेड आणि कन्व्हर्टेड हे शब्द जर आले तर कोणतीही शेअरची ॲडजस्टमेंट असू द्या, प्रेफरन्स शेअर, इक्विटी शेअर कोणतीही असू द्या, फुल्ली पेड आणि कन्व्हर्टेड हे शब्द जर आले तर तुम्हाला ही नवीन शेअरची एंट्री करायची. आणि फुल्ली पेड आणि कन्व्हर्टेड हे शब्द जर नसतील तर तुम्हाला जुन्या शेअरची एंट्री करायची. मग पहिली ॲडजस्टमेंट वाचा. प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस ₹2.80 पर शेअर. फुल्ली पेड आणि कन्व्हर्टेड हे शब्द दिलेलेच नाही. मग फुल्ली पेड आणि कन्व्हर्टेड हे शब्द नाही म्हणजे ही एंट्री करू नका, जुन्या शेअरची एंट्री करा, नवीन शेअर लॉन्च करू नका. आणि जर नवीन फुल्ली पेड आणि कन्व्हर्टेड शब्द जर आले तर नवीन शेअर लॉन्च करायचा. मग नवीन शेअर म्हणजे तीच एंट्री करायची, फक्त क्रेडिटला एक नवीन शेअर कॅपिटल अकाउंट ॲड करायचा. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सोडूया. आता प्रेफरन्स शेअर कमी होत आहे. मग प्रेफरन्स शेअर कमी होत आहे म्हणजे आपला प्रॉफिट होतोय. प्रॉफिट झाला तर कॅपिटल रिडक्शन क्रेडिट आणि प्रेफरन्स शेअर डेबिट. मग प्रेफरन्स शेअर डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. मग चला एंट्री करूया. एंट्रीमध्ये अगोदर डेट लिहूया 31 मार्च 2025. मग डेट आपण लिहूया 31/3/2025. आणि कोणता शेअर कॅपिटल रिड्यूस करताय तुम्ही? प्रेफरन्स. मग प्रेफरन्स शेअर कॅपिटल डेबिटला आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. मग प्रेफरन्स शेअरचे पर्सेंटेज दिलेले 4%. मग लिहा 4% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू. आता नवीन शेअर लॉन्च केला नाही म्हणून नवीन शेअरचं नाव लिहू नका, डायरेक्ट आपला कोणता अकाउंट? कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि अगोदर नॅरेशन लिहून घ्या बिंग. मग बिंग नॅरेशन जसं आहे तसं लिहायचं. प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस. प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस बाय रुपीज. आता कितीने रिड्यूस करता येते लक्षात घ्यायचं. तर प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस ₹2.80 पर शेअर. 2 शब्द आला तर 2 आणि बायची ट्रिक मी तुम्हाला खूप वेळ सांगितली. 2 शब्द जर आला तर जेवढी व्हॅल्यू सांगितली तेवढी ठेवायची, कमी करायची नाही. आणि बाय शब्द जर आला तर जेवढी व्हॅल्यू सांगितली तेवढी कमी करायची, बाकीची ठेवायची. मग इथं 280 सांगितलं, मग 80 कमी नाही करायची, 80 ठेवायचे. मग प्रेफरन्स शेअरची फेस व्हॅल्यू बघायची ओरिजिनल
प्रेफरन्स शेअरची फेस व्हॅल्यू ओरिजिनल किती 100, मग 100 पैकी 80 ठेवायचे, मग कमी किती करायचे 20, मग जे कमी करतात तेच एंट्रीमध्ये आपण लिहितो. मग आपण किती कमी करतोय 20 रुपये आपण कमी करतोय. मग इथं लिहा बाय ₹20 पर शेअर आणि 20 रुपये तुम्ही कमी करताय. मग प्रेफरन्स शेअर एकूण किती, प्रेफरन्स शेअर आहे 1500, मग 1500 गुणिले 20 80 रुपये ठेवायचे. मग 20 रुपये कमी करताय, जे कमी करतात ते कॅपिटल रिडक्शनला लिहितो आपण. मग 1500 गुणिले 20 करा, मग 1500 गुणिले 20 केलं तर उत्तर येतं 30,000. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे, कॅल्क्युलेटर वापरत चला. तर या पद्धतीने आपण पहिली एंट्री केली. आता दुसरी एंट्री इक्विटी शेअर. इक्विटी शेअर म्हणजे लायबिलिटी साईड, ते पण रिड्यूस होत आहे. लायबिलिटी कमी, लायबिलिटी ज्या ज्या वेळेस कमी होणार त्यावेळेस प्रॉफिट होणार, म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आणि जो लायबिलिटी असेल ती डेबिटला. मग कोणती लायबिलिटी आहे इक्विटी शेअर. आता इथं फुल्ली पेड कन्वर्टेड नाही, म्हणजे जुनीच एंट्री करा. मग इक्विटी शेअर डेबिटला, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. मग 2 नंबरची एंट्री, 2 नंबरची एंट्री लिहा विद्यार्थी मित्रांनो. कोणता शेअर रिड्यूस होतोय इक्विटी शेअर. मग जो शेअर रिड्यूस होतोय तो डेबिटला घ्या. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता नवीन शेअर नाहीच आहे, मग डायरेक्ट कॅपिटल रिडक्शन घ्या टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि नवीन शेअर जर असता तर इथं आपण नवीन शेअर परत घेतला असता आणि मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट लिहिलं असतं. तर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. अगोदर नॅरेशन लिहा, नंतर अमाऊंट लिहू आपण. बिंग इक्विटी शेअर टू बी रिड्यूस, जसं आहे तसं नॅरेशन तयार करायचं. इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस. आता रिड्यूस काय सांगितलं, तर रिड्यूस सांगितलं ₹2.60. 260 शब्द आला, मग 2 शब्द आला म्हणजे तेवढे ठेवायचे. मग 60 रुपये ठेवायचे. मग कमी किती करायचे, तर ओरिजिनल फेस व्हॅल्यू बघा इक्विटी शेअरची. इक्विटी शेअर 100 आहे, 100 पैकी 2 सांगितलं, 2 म्हणजे तेवढे ठेवा. मग 60 रुपये ठेवा. मग कमी किती करा 40. मग लिहा रिड्यूस बाय ₹40 पर शेअर. 40 रुपये आपण कमी करणार आणि जे कमी करतात तेवढ्याचीच एंट्री करायची, जे ठेवले ते आपण बॅलन्स शीटला घेऊ. मग इक्विटी शेअर 40 रुपयाने कमी करा. टोटल इक्विटी शेअर 3000. मग 3000 गुणिले किती 40 रुपये कमी करणार. मग 3000 गुणिले 40 करा, 3 चौक 12, 1,20,000. मग टोटल आली 1,20,000. 40 रुपये आपण कमी केले. दुसरी एंट्री पण आपण विद्यार्थी मित्रांनो सोडवली. शेअरच्या एंट्रीमध्ये ज्या ज्या वेळेस प्रेफरन्स शेअर असू द्या इक्विटी शेअर असू द्या ते रिड्यूस होतील तर कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला जाणार आणि ते शेअर कॅपिटल डेबिटला जाणार. आता तिसरी एंट्री डिबेंचर. डिबेंचर काय आहे लायबिलिटी आहे आणि ती पण रिड्यूस झाली. रिड्यूस म्हणजे कमी. मी तुम्हाला काय सांगितलं लायबिलिटी कमी झाली तर प्रॉफिट होणार. प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिट आणि लायबिलिटी डेबिट. मग लायबिलिटी कोणती डेबिट डिबेंचर. मग डिबेंचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग किती 8%. म्हणजे या 3 नंबर 8% डिबेंचर अकाउंट डेबिट. म्हणजे एंट्री पाठ करायची पण गरज नाही, तुम्हाला ही टेक्निक वापरा. 8% डिबेंचर अकाउंट डेबिट. प्रॉफिट होतोय म्हणून कॅपिटल रिडक्शन आपण कुठे घेतोय क्रेडिटला टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि अगोदर नॅरेशन लिहायचं नंतर अमाऊंट लिहू आपण. बिंग डिबेंचर्स काय सांगितलं रिड्यूस बाय 80,000. डिबेंचर्स रिड्यूस बाय ₹80,000. आता 2 शब्द नाही आला, काय शब्द आला बाय. 2 आला तर तेवढे ठेवा, बाय आला तर जेवढे सांगितले तेवढे कमी करा. मग बाय रिड्यूस. रिड्यूस म्हणजे कमी करायचे. मग किती जेवढे सांगितले तेवढे, कारण बाय शब्द आला. 2 शब्द असता तर आपण 80,000 ठेवले असते, बाकीचे कमी केले असते. आता डायरेक्ट 80,000 कमी करा सांगितले, मग लिहून टाका डायरेक्ट 80,000. जे आपण कमी करतो किंवा जे वाढवतो तेवढेच लिहितो आपण कॅपिटल रिडक्शनला. मग 80,000 आपण लिहून टाकले. डिबेंचरची एंट्री झाली. चौथी एंट्री प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी असेट आहे आणि काय सांगितलं टू बी रिटर्न डाऊन. रिटर्न डाऊन म्हणजे कमी होणे. असेट कमी झाली तर मी तुम्हाला शिकवलेलं आहे असेट जर वाढली तर सेपरेट एंट्री करायची. असेट जर कमी झाली डिक्रीज इन असेट तर सेपरेट एंट्री करू नका. त्याची एंट्री त्याची ॲडजस्टमेंट शेवटच्या एंट्रीमध्ये रेकॉर्ड करा. मग आता प्लांट अँड मशिनरीला तसंच राहू द्या, आपण शेवटच्या एंट्रीमध्ये सोडू कारण ती कमी झाली. पुढचं क्रेडिटर्स. क्रेडिटर्स काय आहे लायबिलिटी आहे आणि लायबिलिटी काय झाली रिड्यूस. आता डिबेंचर सोडवलं तसंच सोडवा. मग लायबिलिटी कमी म्हणजे प्रॉफिट होणार. प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिट लायबिलिटी डेबिट. मग कोणती लायबिलिटी डेबिट क्रेडिटर्स. मग एंट्री होणार क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. 4 नंबर एंट्री. जी लायबिलिटी कमी होते ती डेबिटला घ्या
क्रेडिटर्स अकाउंट डेबिट आणि प्रॉफिट होतोय, लायबिलिटी कमी म्हणजे आपला प्रॉफिट होणार, मग कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि किती कमी होतोय अगोदर आपण नॅरेशन लिहू, बिंग क्रेडिटर्स रिड्यूस, क्रेडिटर्स रिड्यूस. आता ॲडजस्टमेंट बघा काय रिड्यूस सांगितलं, ₹80,000 क्रेडिटर्स 80,000 रिड्यूस करा, परंतु टू शब्द आला म्हणजे तेवढे कमी नाही करायचे, तेवढे ठेवायचे. मग 80,000 ठेवा, मग ओरिजिनल क्रेडिटर्स किती बघा, ओरिजिनल क्रेडिटर्स 1,00,000, त्याच्यापैकी 80,000 ठेवायचे, मग कमी किती करायचे, कमी आपल्याला समजलं कमी किती करायचे 20,000. मग रिड्यूस बाय किती 20,000 आणि जे कमी करतात त्याचीच अमाऊंट लिहायची, मग लिहा 20,000. आता इथं बघा परत एकदा एकच मिनिटात सांगतो, डिबेंचरमध्ये काय सांगितलं होतं 80,000 बाय म्हणजे तेवढे घ्या, मग डायरेक्ट आपण 80,000 कमी केले. परंतु इथं टू सांगितलं, टू क्रेडिटरची ॲडजस्टमेंट बघा 80,000, मग 80,000 म्हणजे तेवढे ठेवायचे, मग 80,000 कमी नाही करायचे. मग 80,000 क्रेडिटर्स किती होते 1,00,000, 1,00,000 पैकी 80,000 ठेवायचे म्हणजे किती कमी करायचे 20,000. तर टू आणि बायचा फरक व्यवस्थित समजून घ्या. क्रेडिटरची ॲडजस्टमेंट झाली. ऑल इंटँजिबल असेट आणि फिक्टिशियस असेट आपण शेवटच्या एंट्रीमध्ये राईट ऑफ करतो, आता घेऊ नका. म्हणजे आपली 4 नंबर आणि 6 नंबरची ॲडजस्टमेंट बाकी लक्षात ठेवा. 7 नंबर फर्निचर असेट आहे आणि काय सांगितलं इन्क्रीज म्हणजे वाढली. मी तुम्हाला काय सांगितलं असेट कमी झाली, एक मिनटं, असेट जर कमी झाली तर तुम्ही सेपरेट एंट्री करू नका, शेवटच्या एंट्रीमध्ये करा. परंतु असेट जर वाढली तर इथं आपण सांगितलेलं आहे असेट जर वाढली इन्क्रीज तर सेपरेट एंट्री करा. मग मला सांगा असेट वाढली मग तुमचा काय होणार प्रॉफिट होणार, प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिट आणि असेट अकाउंट डेबिट. मग बघा असेट अकाउंट डेबिट कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट. मग कोणती असेट वाढली फर्निचर, मग फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट करा एंट्री नंबर 5. कोणती असेट वाढली फर्निचर, मग फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि अगोदर नॅरेशन लिहा बिंग फर्निचर काय सांगितलं इन्क्रीज बाय 20%, अमाऊंट नाही सांगितली पर्सेंटेज सांगितले, लिहा इन्क्रीज बाय 20%. नॅरेशन झालं. आता अमाऊंट लिहा, इन्क्रीज म्हणजे वाढवा, बाय म्हणजे तेवढे घ्या, मग किती वाढवा 20%. मग फर्निचरची किंमत बघा, फर्निचरची ओरिजिनल किंमत आहे 3,80,000, 3,80,000 वर 20% वाढवायचे, मग 3,80,000 वर 20%, 38 दूने 76, 76,000 76,000. बाय सांगितलं बाय 20%, मग तेवढे पर्सेंटेज घ्यायचे आणि तेवढे वाढवायचे. फर्निचरची एंट्री झाली. शेवटची एंट्री एक्सपेन्सेस ऑफ रिकन्स्ट्रक्शन, नवीन ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये आली, आत्तापर्यंत आपण सोडवली नव्हती. एक्सपेन्सेस ऑफ रिकन्स्ट्रक्शन अमाऊंटेड ₹5,000 ही ॲडजस्टमेंट आली तर तुम्ही एंट्री मनाने करा. आता 6 एंट्र्यामध्ये ती एंट्री नाही आहे एक्सपेन्सेसची, परंतु मी थेरी लेक्चरमध्ये 8 बेसिक एंट्र्या सांगितल्या होत्या, त्याच्यापैकी 7 ज्या होत्या ना त्याच्यामध्ये एक्सपेन्सेसची एंट्री होती बघा. तर एक्सपेन्सेसची एंट्री जर असेल तर काय करायची, आता लक्ष द्या इथं नाही आहे तर एक्सपेन्सेसची एंट्री बनवा. 11वी 12वीला आपण शिकलो एक्सपेन्सेस आपला खर्च आहे, खर्च केल्यामुळे कॅश येणार का जाणार, कॅश जाणार. मग कॅश जाणार म्हणजे कॅश जाणार क्रेडिटला आणि कॅश कशामुळे गेली खर्चामुळे एक्सपेन्सेसमुळे, मग एक्सपेन्सेस येणार डेबिटला. मग झाली एंट्री तयार. एंट्री पाठ करायची पण गरज नाही, ज्या वेळेस खर्चाची ॲडजस्टमेंट सांगणार त्यावेळेस कॅश जाणार, कॅश अकाउंट क्रेडिटला घ्या आणि एक्सपेन्सेस अकाउंट डेबिटला घ्या. झाली एंट्री एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. प्रत्येक वेळेस हीच एंट्री करायची. मग कोणते एक्सपेन्सेस आहे रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस. मग चला एंट्री करूया. 6 नंबरची एंट्री रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस, रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. आता इथं कॅपिटल रिडक्शन अकाउंट नाही घ्यायचं, आता आपली कॅश जाते म्हणून कॅश अकाउंट लिहा टू कॅश अकाउंट, कॅश आपली जाणार. मग नॅरेशन लिहा बिंग रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस पेड केले ते आणि किती खर्च आहे 5,000, तर अमाऊंट लिहा 5,000.
तर एक्सपेन्सेसची विद्यार्थी मित्रांनो जर ॲडजस्टमेंट विचारली तर या पद्धतीने तुम्ही एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट करा. एक्सपेन्सेस अकाउंट डेबिटला घ्या आणि कॅश अकाउंट क्रेडिटला घ्या. सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. आता फक्त इंटॅन्जिबल असेट आणि प्लांट अँड मशिनरी राहिली, म्हणजे शेवटची ॲडजस्टमेंट आणि शेवटची एंट्री. मग आपण थोडी जागा ॲडजस्ट करून घेऊया अगोदर. शेवटच्या एंट्रीसाठी आपण जागा बनवूया. तर एंट्री नंबर 7 शेवटची एंट्री आहे आपली. आणि शेवटची एंट्री तुमची आहे राईट ऑफची. राईट ऑफ काय काय करतात? फिक्टिशियस असेट, इंटॅन्जिबल असेट आणि एखादी असेट कमी झाली तर ती. आता तुम्ही असेट कमी करतात म्हणजे तुमचं काय होणार? असेट वाढली तर प्रॉफिट, असेट कमी झालं तर लॉस. मग लॉस म्हणजे कॅपिटल रिडक्शन डेबिटला. मग बघा कॅपिटल रिडक्शन डेबिटला. आणि ज्या ज्या असेट कमी केल्या त्या क्रेडिटला. मग एंट्री करा, कॅपिटल रिडक्शन डेबिटला घ्या. मग एंट्री कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. आणि कोणकोणत्या ॲसेट कमी करतात? फिक्टिशियस ॲसेट कमी करतात. मग फिक्टिशियस कोणकोणत्या? अंडर रायटर्स कमिशन, प्रॉफिट अँड लॉस आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. या तीनपैकी कोणकोणत्या आल्या असेटला बघायचं. मग असेटला बघा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस दोन आल्या, दोन्ही कमी करा. मग 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती आहे? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 25,000. डायरेक्ट क्रेडिटला लिहा 25,000. अजून कोणती आहे? प्रॉफिट अँड लॉस. मग लिहा 2 प्रॉफिट अँड लॉस. जेवढ्या फिक्टिशियस असेट आहे त्या अगोदर कमी करा. 2 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती आहे त्याची अमाऊंट? त्याची अमाऊंट आहे 15,000. बरं, फिक्टिशियस असेट कमी केल्यानंतर अजून कोणती कमी करतो आपण? तुम्हाला माहिती आहे. अजून आपण इंटॅन्जिबल असेट कमी करतो. मग इंटॅन्जिबल असेट कोणत्या? गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट. त्याच्यापैकी ज्या आल्या त्या कमी करा. मग कोणती आहे? गुडविल. गुडविल इंटॅन्जिबल असेट आहे. जी इंटॅन्जिबल असेट असेल ती कमी करा. मग लिहा 2 गुडविल अकाउंट. मग गुडविल अकाउंट, गुडविल किती? 70,000. पूर्ण कमी करून टाका. अजून इंटॅन्जिबल कोणत्या? पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट. बघा आहे का? पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट नाही आहे म्हणजे इंटॅन्जिबल असेट नाही. मग इंटॅन्जिबल असेट एकच आली, गुडविल. या व्यतिरिक्त आपण अजून काय कमी करतो विद्यार्थी मित्रांनो? तर या व्यतिरिक्त आपण एखादी असेट जर कमी झाली तर ती कमी करतो. मग 4 नंबरची राहिली बघा, प्लांट अँड मशिनरी कमी झाली. एखादी असेटची व्हॅल्यू कमी झाली तर आपण सेपरेट नाही सोडवत, इथं क्रेडिट करतो त्याला. मग इथं लिहा 2 प्लांट अँड मशिनरी, 2 प्लांट अँड मशिनरी अकाउंट. आता ती किती कमी झाली, काय झाली त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट वाचा. प्लांट अँड मशिनरी 2 बी रिटर्न डाऊन 2 रुपीज 1,70,000. 2 सांगितलं, 2 म्हणजे तेवढे ठेवायचे, कमी करायचे नाही. मग 2 1,70,000 ठेवायचे. मग प्लांट अँड मशिनरी बघा, प्लांट अँड मशिनरी 2 लाख आहे. 2 लाखपैकी 1,70,000 ठेवणार. मग कमी किती करणार? मग जे कमी करणार ते इथं रेकॉर्ड करायचे. मग कमी करणार 30,000. 2 लाखपैकी 1,70,000 ठेवायचे. मग 30,000 कमी करा. बरं, प्लांट अँड मशिनरी झाली, ॲडजस्टमेंट संपल्या. आता या प्रॉब्लेममध्ये बरेच विद्यार्थी काय म्हणतील? सर झाल्या लगेच डेबिटची अमाऊंट कॅपिटल रिडक्शनची शोधतील. नाही, इथं या प्रॉब्लेममध्ये एक नवीन ॲडजस्टमेंट आली होती एक्सपेन्सेसची. आणि एक्सपेन्सेस तुम्ही खर्च केला 5,000 तर विद्यार्थी मित्रांनो एक्सपेन्सेसची एंट्री तुम्ही हीच करणार प्रत्येक वेळेस. एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परंतु ही एंट्री केल्यानंतर हा तुमचा खर्च आहे, हा तुमचा लॉस आहे. 5,000 रुपये खर्च झाले म्हणजे लॉस झाला. मग लॉस म्हणजे आपण कॅपिटल रिडक्शन डेबिटला दाखवतो, तो लॉस झाला. तर लॉस झालेला असेल तर एक्सपेन्सेसची एंट्री सेपरेट केल्यानंतर ते एक्सपेन्सेस परत लॉस झालेला आहे म्हणून शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवायचे. म्हणजे एक्सपेन्सेसची सेपरेट एंट्री करायची, कॅश आपली जाणार आणि कॅश ऐवजी कॅपिटल रिडक्शनला आपण दाखवायचे म्हणून इथं परत लॉसची एंट्री करायची. मग 2 रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस. शॉर्टमध्ये लिहितोय मी. एक्सपेन्सेस किती आहे? 5,000. आता विद्यार्थी मित्रांनो ही एंट्री संपली. म्हणजे एक्सपेन्सेस जर विचारले तर सेपरेट एंट्री करायची, परत तेच एक्सपेन्सेस लॉस म्हणून इथं क्रेडिटला दाखवायचे. आता आपण थोडी जागा ॲडजस्ट करून घेऊ. हां, तर विद्यार्थी मित्रांनो आता मला सांगा, आता आपल्या क्रेडिटच्या असेट झाल्या, आता डेबिटची कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट आपण शोधतो. कशी शोधतो? तर आपल्याला सगळ्यांना माहिती, या एंट्रीच्या अगोदर सगळ्या एंट्र्या चेक करायच्या. कॅपिटल रिडक्शनची कोणती अमाऊंट? क्रेडिट साईडची अमाऊंट. क्रेडिट साईडच्या अमाऊंटची टोटल करायची. मग बघा पहिल्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन कुठे आहे? क्रेडिटला 30,000. त्याच्यानंतर दुसऱ्या एंट्रीमध्ये पण क्रेडिटला आहे, घ्या. जे जे क्रेडिटला असतील ते घ्या. तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिटला घ्या.
चौथ्या एंट्रीमध्ये पण क्रेडिट आहे 20,000 घेऊन टाका. पाचव्या एंट्रीमध्ये पण कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आहे घेऊन टाका. सहाव्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट नाहीच आहे सोडून द्या. मग एवढे 5 अमाऊंट क्रेडिटचे आहे. सगळ्यांची टोटल करा. 30,000, 1,20,000, 80,000, 20,000 आणि 76,000. टोटल कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट किती येते? तर टोटल कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट येते विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही केली तर ती येणार 3,26,000. तर इथे लिहा 3,26,000. आता आपला जर्नल एंट्रीचा नियम आहे डेबिट आणि क्रेडिट मॅच झाले पाहिजे. तर याची टोटल करा. हे 3,26,000 झालं तर टेन्शनच नाही, टॅली झाली. पण जर फरक आला तर फरकाला नाव द्यायचं कॅपिटल रिझर्व्ह. आता आपण बघितलं या अमाऊंट खूप छोट्या दिसत आहे म्हणजे फरक येणारच. मग फरकाला इथं जो डिफरन्स येईल त्याला काय नाव देतो आपण? कॅपिटल रिझर्व्ह. याला नाव द्या कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. आता किती फरक येतो? 3,26,000 मधून हे डेबिट साईड सगळी वजा करा आणि फरक सांगा. फरक येतोय 1,81,000. कंसामध्ये लिहा बॅलन्सिंग फिगर 1,81,000 कॅपिटल रिझर्व्ह आपण शोधला. एंट्री संपली. नॅरेशन लिहा. जे जे कमी केलं त्यांचे नावं लिहा. बिंग फिक्टिशियस कॉमा इंटँजिबल फिक्टिशियस झाले, इंटँजिबल झाले. त्याच्यासोबत काय? प्लांट अँड मशिनरी शॉर्टमध्ये लिहितो कॉमा प्लांट अँड मशिनरी अँड अजून काय? एक्सपेन्सेस घेतले. एक्सपेन्सेस शॉर्टमध्ये लिहिले मी. राईट ऑफ. जे जे कमी केले त्यांचे नावं लिहायचे. एंट्री संपल्या. टोटल 7 एंट्र्या झाल्या विद्यार्थी मित्रांनो. आता या 7 एंट्र्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 6-7 एंट्र्या होतात. एंट्र्या संपल्या म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम संपला. आता फक्त कॅपिटल रिडक्शन अकाउंटला पोस्टिंग करायची. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपण बनवलेलं आहे. पोस्टिंग कशी करायची? तर पोस्टिंग करताना विद्यार्थी मित्रांनो काय करायचं? प्रत्येक जर्नल एंट्रीची एकच पोस्टिंग करायची आणि पोस्टिंग करताना कॅपिटल रिडक्शन अकाउंट बघायचं फक्त. कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला आला तर क्रेडिटला रेकॉर्ड करा डेबिटचं नाव. डेबिटला आला तर डेबिटला रेकॉर्ड करा क्रेडिटचं नाव. मग पहिल्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आहे. मग क्रेडिटला जा आणि डेबिटचं नाव रेकॉर्ड करा. डेबिटचं नाव काय? 4% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. मग क्रेडिटला आहे मग क्रेडिटला रेकॉर्ड करा बाय 4% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. मग किती त्याची अमाऊंट कॅपिटल रिडक्शनची? 30,000. मग एंट्रीमध्ये अमाऊंट लिहा 30,000. 30,000 रुपये अमाऊंट आहे. इथं आपला अमाऊंटचा सिम्बॉल राहिला आहे. तर 30,000 रुपये अमाऊंट आहे ती आपण लिहिली. प्रत्येक एंट्रीची एकच पोस्टिंग करायची. पहिली एंट्री झाली. दुसऱ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आहे. परत क्रेडिटला जा आणि डेबिटचं नाव लिहा. बाय इक्विटी शेअर कॅपिटल 1,20,000. मग लवकर लिहा बाय इक्विटी शेअर कॅपिटल. खूप सोपं आहे. 2 मिनिटात झालं पाहिजे. इक्विटी शेअर कॅपिटल किती होतं? 1,20,000 आणि हे आपले 30,000 होते. चुकीने माझ्याकडून 3,00,000 रुपये झाले ते. आपण एक 0 इरेज करूया. 30,000 होते. बरं दुसरी एंट्रीमध्ये जा. दुसरी एंट्रीची पोस्टिंग झाली. तिसऱ्या एंट्रीमध्ये जा कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. परत क्रेडिटला जा डेबिटचं नाव लिहा. बाय 8% डिवेंचर 80,000. मग लिहा बाय 8% डिवेंचर 80,000. त्याच्यानंतर परत चौथ्या एंट्रीमध्ये जा. चौथ्या एंट्रीमध्ये क्रेडिटला आहे. परत क्रेडिटला बाय डेबिटचं नाव क्रेडिटर किती? 20,000. मग बाय क्रेडिटर्स 20,000. त्याच्यानंतर 4 एंट्र्या झाल्या. 5वी एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. परत क्रेडिटला जा डेबिटचं नाव लिहा. बाय फर्निचर 76,000. मग लिहा बाय फर्निचर 76,000. त्याच्यानंतर पुढची एंट्री फर्निचरची एंट्री झाली. 6व्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट नाहीच आहे सोडून द्या. 7व्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट आहे पण डेबिटला आहे. आता डेबिटला जायचं आणि क्रेडिटचे नावं लिहायचे. मग डेबिटला जा आणि क्रेडिटचे नावं लिहा. 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 25,000. आता डेबिटला लिहा 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 25,000.
लवकर लवकर तुम्ही लिहू शकतात, आपण इथं बघतोय. त्याच्यानंतर टू प्रॉफिट अँड लॉस 15,000, टू प्रॉफिट अँड लॉस 15,000. त्याच्यानंतर टू गुडविल 70,000. म्हणजे या टू गुडविल फक्त पोस्टिंग करायची आहे, बाकी काहीच करायचं नाही आणि प्रत्येक एंट्रीची एकदाच पोस्टिंग करायची, डबल करायची नाही. टू प्लांट अँड मशिनरी 30,000. म्हणजे या टू प्लांट अँड मशिनरी शॉर्टमध्ये लिहितोय मी, प्लांट अँड मशिनरी 30,000. प्लांट अँड मशिनरी नंतर जेवढे असतील तेवढ्यांची नावं लिहायचे. टू रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस 5,000. मग टू रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस किती 5,000. त्याच्यानंतर टू कॅपिटल रिझर्व जे आपण शोधलं होतं 1,81,000 शेवटचा आहे. टू कॅपिटल रिझर्व हा फरक होता जो आपण शोधला, फरक होता म्हणून त्याला नाव द्या बॅलन्सिंग फिगर. 1,81,000 संपलं, एंट्री संपली, क्लोज करून टाका. हा अकाउंट ॲटोमॅटिक क्लोज होईल. कितीवर इथं बघायचं 3,26,000. मग ॲटोमॅटिक तो 3,26,000वर क्लोज होईल. तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करू शकतात. मग फक्त पोस्टिंग करायची. क्रेडिटला असेल तर क्रेडिटला जायचं, डेबिटचं नाव लिहायचं. डेबिटला असेल तर डेबिटला जायचं, क्रेडिटचं नाव लिहायचं. या पद्धतीने तुम्ही कॅपिटल रिडक्शन अकाउंट सोडू शकतात. आता फक्त आपली राहिली बॅलन्स शीट. आपण ही जागा ॲडजस्ट करू आणि बॅलन्स शीट सोडूया. बॅलन्स शीट आपण तयार केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीट तयार करायची जुन्या बॅलन्स शीटवरून. बॅलन्स शीटचा पहिले फॉर्मॅट तुम्ही तयार करून ठेवायचं, जागा सोडायची. पहिला फॉर्मॅट इक्विटी आणि लायबिलिटी, दुसरा असेट. याच्यामध्ये 3 पार्ट येणार, शेअर होल्डर फंड, नॉन करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटी. शेअर होल्डर फंडमध्ये 2 भाग, शेअर कॅपिटल 3-4 लाईन सोडा, रिझर्व अँड सरप्लस 2-3 लाईन सोडा, नॉन करंट लायबिलिटी 2-3 लाईन सोडा, करंट लायबिलिटी 2-3 लाईन सोडा. टोटल झाला फॉर्मॅट. असेट साईड, पहिली फिक्स असेट घ्या 2-3 लाईन सोडा, दुसरी करंट असेट घ्या 2-3 लाईन सोडा. संपलं फॉर्मॅट. आता सोडवा पहिले लायबिलिटी साईड. मग लायबिलिटी साईडला काय दिले, शेअर कॅपिटल. कोणता, इक्विटी शेअर. मग शेअर कॅपिटलमध्ये लिहा, मग इथे लिहा इक्विटी शेअर नंबर 1. किती इक्विटी शेअर आहे 3,000. मग 3,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज. आता इथं 100चा शेअर सांगितला, 100 नाही घ्यायचं. इक्विटी शेअरची ॲडजस्टमेंट बघा, रिड्यूस टू रुपीज 60. 260 म्हणजे 60 रुपये ठेवला आहे. मग जेवढा ठेवला तेवढा इथं लिहायचं. मग किती ठेवला, 2 ऑफ ₹60 पर शेअर. मग काय करायचं, 3,000 गुणिले 60 करायचं. मग 3,000 गुणिले 60 करा तरी तुम्हाला अमाऊंट मिळेल, किंवा एंट्रीवरून करा. टोटल कॅपिटल किती होता बघा, एंट्रीवरून पण करू शकता. टोटल कॅपिटल 3 लाख. त्याच्यापैकी कमी किती केला इक्विटी शेअर, कमी 1,20,000 केला. मग 3 लाखमधून 1,20,000 कमी केले तर शिल्लक राहतात 1,80,000. मग 1,80,000 उत्तर येतं इक्विटी शेअरचं. डायरेक्ट आउटरला लिहा 1,80,000, किंवा असं केलं तरी चालेल. 3,000 गुणिले 60 रुपये शेअर. दुसरा शेअर प्रेफरन्स शेअर किती 1,500. मग लिहा 2 नंबरचा शेअर. शेअर कॅपिटलमध्येच लिहायची दोन्ही शेअर. 1,500 प्रेफरन्स शेअर नवीन आहेच नाही, जुनेच आहे. मग तेच लिहा 4% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज. आता प्रेफरन्स शेअर इथं 100चा आहे, 100 नाही घ्यायचा. प्रेफरन्स शेअरची ॲडजस्टमेंट बघा, ₹2.80. 80 रुपये ठेवला होता. मग जेवढा ठेवला तेवढा घ्या, 80 पर शेअर. मग आता अमाऊंट 1,500 गुणिले 80 करा, किंवा एंट्रीवरून तयार करा. मग प्रेफरन्स शेअरची अमाऊंट किती 1,50,000. त्याच्यापैकी कमी किती केला, तर कमी केला 30,000. मग 1,50,000 मधून 30,000 वजा करा, शिल्लक राहिले 1,20,000. मग इथे लिहा 1,20,000, किंवा 1,20,000 असे पण शोधू शकतात. 1,500 गुणिले 80. शेअर कॅपिटल झालं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर डिबेंचर. डिबेंचर आपली नॉन करंट लायबिलिटी आहे, म्हणजे
तुमची लॉंग टर्म लायबिलिटी आहे, परंतु त्याच्या अगोदर इथं रिझर्व्ह अँड सरप्लस दिसतंय, ते आपल्याला सोडवायचं आहे. मग रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये काय येतं, इथं प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन दिला जातो, तो जर असेल तर रिझर्व्हमध्ये लिहा. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन नाही आहे. शेअर प्रीमियम असतो, शेअर प्रीमियम जर असेल तर तो सुद्धा इथं लिहितात, शेअर प्रीमियम पण नाही. या व्यतिरिक्त तुम्ही शेवटच्या एंट्रीमध्ये जो फरक शोधलेला आहे कॅपिटल रिझर्व्ह, तो रिझर्व्ह आहे. मग तो कॅपिटल रिझर्व्ह रेकॉर्ड करायला विसरू नका. कॅपिटल रिझर्व्ह आपल्याला इथं लिहायचं आहे रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये. मग इथे लिहा कॅपिटल रिझर्व्ह. आणि कॅपिटल रिझर्व्ह किती होता इथं, 1,81,000. डायरेक्ट आउटरला लिहा कॅपिटल रिझर्व्ह 1,81,000. त्याच्यानंतर आता नॉन करंट लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटी म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटी. लॉंग टर्म लायबिलिटी फक्त एकच इथं दिलेली आहे, डिबेंचर. डिबेंचर ही लॉंग टर्म लायबिलिटी आहे, ती नॉन करंटमध्ये लिहा. मग 8% डिबेंचर. आणि आता करताना फक्त ॲडजस्टमेंट बघायची, ज्याची एंट्री केली डिबेंचरची एंट्री केलेली आहे बघा. मग डिबेंचरची ॲडजस्टमेंट बघा. डिबेंचर रिड्यूस केले होते, मग किती रिड्यूस केले इथं दिसतात आपल्याला. रिड्यूस केलेली अमाऊंट 80,000. टोटल डिबेंचर किती 2 लाख. मग 2 लाख पैकी 80,000 रिड्यूस केले, कमी केले. शिल्लक राहिलेले बॅलन्स शीटला लिहा. मग शिल्लक किती राहिले 1,20,000. 1,20,000 कसे आले, तर टोटल डिबेंचर होते 2 लाख जुने, त्याच्यातून कमी केले एंट्रीमध्ये. एंट्रीमध्ये किती कमी केले 80,000. मग 80,000 वजा करा, जे शिल्लक राहिले ते आउटरला लिहिले. आता डिबेंचर झाल्यानंतर काय, क्रेडिटर. क्रेडिटर आपली करंट लायबिलिटी आहे. मग क्रेडिटर इथे लिहा नंबर 1 करंट लायबिलिटीमध्ये क्रेडिटर्स. आता क्रेडिटरची एंट्री केली का, क्रेडिटरची एंट्री केलेली आहे बघा. क्रेडिटरची एंट्री आपल्याला इथं दिसते. आपल्याला क्रेडिटरची पण एंट्री आपण सोडवली 4 नंबरची. मग काय एंट्री क्रेडिटरची ॲडजस्टमेंट वाचायची. क्रेडिटर पण रिड्यूस झाले. रिड्यूस झाले म्हणजे कमी झाले, म्हणजे कमी झाले ते वजा करा. मग क्रेडिटर किती 1 लाख, त्याच्यापैकी कमी किती केले, तर कमी केले 20,000. मग 1 लाखमधून 20,000 कमी करा, जे शिल्लक राहिले ते बॅलन्स शीटला लिहा. मग 1 लाखमधून 20,000 कमी होतील, म्हणजे आपल्याला बॅलन्स शीटला लिहायचे किती 80,000. क्रेडिटर नंतर काय, बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट आणि बिल्स पेबल दोन्ही करंट लायबिलिटी आहे, करंट लायबिलिटीमध्येच लिहा. मग बँक ओव्हरड्राफ्ट. आता ज्याच्या एंट्र्या केल्या त्याची अमाऊंट तुम्ही वजा करून रेकॉर्ड करताय, पण ज्याच्या एंट्रीज झाल्या नाही त्यांची आहे तशीच अमाऊंट लिहायची. बँक ओव्हरड्राफ्टची एंट्रीच झाली नाही, मग तेवढीच अमाऊंट लिहा 30,000. ज्याची एंट्री सोडवली नाही त्याची डायरेक्ट पूर्ण अमाऊंट. बिल्स पेबल. बिल्स पेबल सुद्धा करंट लायबिलिटी आहे, मग इथेच लिहा बिल्स पेबल. आणि बिल्स पेबल सुद्धा सोडवलं नाही. आपण एंट्र्या केलेल्या आपल्याला माहीत असतात, बिल्स पेबल आपण सोडवलंच नाही. मग जे सोडवलं नाही त्याची पूर्ण अमाऊंट देऊन टाका 20,000. लायबिलिटी जुन्या लायबिलिटीला बघा संपलं, बॅलन्स शीट संपली. लायबिलिटी साईडची टोटल करा. मग लायबिलिटी साईडची टोटल जर तुम्ही केली तर ती यांची टोटल जर केली तर ती तुम्ही करा कॅल्क्युलेटरवरती, येणार 7,31,000. तर लायबिलिटी साईड आपली संपली. आता असेट साईड. असेट साईड नंबर सिक्वेन्सनी जायचं. गुडविल. गुडविल इंटँजिबल असेट आहे. सर्व इंटँजिबल असेट आणि फिक्टिशियस असेट आपण पूर्ण काय केल्या, कमी केल्या शेवटच्या एंट्रीमध्ये. मग फिक्टिशियस असेट आणि इंटँजिबल असेट ज्या कमी केल्या त्या नवीन बॅलन्स शीटला लिहू नका. मग गुडविल कमी झाली, सोडून द्या. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट आहे, मग फिक्स असेटमध्ये लिहा प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरीची एंट्री केली का, तर एंट्री केली तर प्लांट अँड मशिनरी क्रेडिटला लिहिली, म्हणजे कमी केलेली आहे. मग कमी किती केली प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी तुम्ही 30,000 रुपयाने कमी केली. मग प्लांट अँड मशिनरीची जुनी किंमत बघायची 2 लाख होती. 2 लाख पैकी 30,000 कमी केले, मग शिल्लक किती राहिले 1,70,000. 2 तेवढे ठेवायचे होते. मग इथं लिहा 1,70,000. डायरेक्ट आउटरला लिहा, इनरला लिहित बस. इनरला लिहा नंतर आउटरला लिहा, त्याच्याऐवजी डायरेक्ट आउटरला लिहा. प्लांट अँड मशिनरी झालं. प्लांट अँड मशिनरी नंतर या सिक्वेन्सने यायचं. फर्निचर. मग लिहा 2 नंबर असेट फर्निचर. फर्निचर सुद्धा फिक्स असेट आहे, मग लिहिलं आपण फर्निचर. मग फर्निचरची एंट्री सोडवली का, तर फर्निचरची एंट्री सोडवली 5 नंबर. मग ॲडजस्टमेंट वाचा. फर्निचर काय होती, फर्निचरची ॲडजस्टमेंट बघा. फर्निचर इन्क्रीज वाढलेली आहे, कमी नाही झाली. मग फर्निचर कितीने वाढली, 76,000ने वाढली. मग तुम्हाला जुन्या व्हॅल्यूमध्ये ही व्हॅल्यू ॲड करायची, कमी नाही करायची. मग फर्निचर किती 3,80,000 प्लस किती वाढले 76,000. मग कंसामध्ये लिहा फर्निचर जुने किती होते बॅलन्स शीटला बघा 3,80,000 आणि वाढले किती 76,000. मग 380 प्लस 76. फर्निचरची टोटल तिथं तुम्ही करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आणि फर्निचरची टोटल जर तुम्ही केली तर ती येते 4,56,000. कॅल्क्युलेटरवर करा.
4,56,000 फर्निचरची टोटल झाली. फर्निचर नंतर स्टॉक डेटर्स कॅश बिल्स रिसिवेबल या सगळ्या करंट ॲसेट आहे. इथे लिहा करंट ॲसेटमध्ये नंबर 1 स्टॉक. आता स्टॉकची एंट्री आपण सोडवलीच नाही, ज्याची एंट्री नाही सोडवली त्याची पूर्ण अमाऊंट रेकॉर्ड करा. स्टॉक 40,000. स्टॉक नंतर डेटर्स सुद्धा करंट ॲसेटमध्येच लिहितो आपण. डेटर्सची सुद्धा एंट्री झालेली नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती डेटर्सची एंट्री सोडवली नाही, मग त्याची डायरेक्ट पूर्ण अमाऊंट लिहून टाका. डेटर्स 50,000. डेटर्स नंतर कॅश सुद्धा करंट ॲसेट आहे, मग इथं लिहा 3 नंबर कॅश ॲट बँक. आता कॅशची एंट्री सोडवलेली आपण एक्सपेन्सेससाठी बघा, आणि कॅश आपली 5,000 रुपये खर्च झालेले, मग 5,000 रुपये कॅश गेली, मग आपल्याकडे कॅश किती होती 20,000, त्याच्यापैकी 5,000 कॅश वजा झाली, मग शिल्लक किती राहिले कॅश 15,000. जे शिल्लक राहिले तेवढेच लिहा. मग आपल्याकडे 20,000 होते, त्याच्यापैकी 5,000 आपले खर्च झाले, मग आपल्याकडे कॅश शिल्लक राहिली 15,000. त्याच्यानंतर कॅश नंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस फिक्टिशियस ॲसेट आहे त्या कमी झाल्या, रेकॉर्ड करू नका. संपला असेट साईड. मग असेट साईडची जर टोटल केली तर ती पण येणार 7,31,000. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉब्लेम टॅली करू शकतो. बॅलन्स शीट आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट सोडवणं खूप सोपं आहे, फक्त एंट्री प्रॉपर जमल्या पाहिजे, आणि एंट्रीसाठी त्या बेसिक एंट्री पाठ करा किंवा DNA कॉमर्सची आपली टेक्निक वापरा. कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घ्यायचं का डेबिटला घ्यायचं. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवला. पुढच्या लेक्चरला आपण नवीन प्रॉब्लेम सोडूया. थँक्यू.